व्रत आहे. नवरात्र व्रतस्यास्य नैव तुल्यानी भूतले. म्हणजे नवरात्रीच्या व्रतासारखे श्रेष्ठ व्रत या भूतलावर दुसरे कोणतेच नाही. नवरात्रीचा उपवास हा 9 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो? मोठ्याने बोलत जा सर्वांनी, मला थोडंसं ऐकायला कमी आहे. किती दिवसाचा असतो? सर्वजणी सांगा, किती दिवसाचा असतो? आणि ज्याला 9 दिवसाचा उपवास शक्य होणार नाही त्याच्यासाठी 3 दिवसाचा उपवास आहे. सप्तमी, अष्टमी आणि नवमी. हुशार आहात तुम्ही. तर ज्याला 3 दिवसाचाही उपवास शक्य होणार नाही त्याच्यासाठी अष्टमी 2 दिवस. त्याला कोणता उपवास म्हणतात बरं? उठता बसता. उठता बसता म्हणजे उठून बसून उपवास करायचा असं नाही. उठता बसता नवरात्र म्हणजे घटस्थापना करायची त्या दिवशी उपवास आणि शेवटच्या दिवशी उपवास. असा उठता बसता, बसता उठता. ज्याला 2 दिवसही शक्य होणार नाही त्याच्यासाठी 1 दिवसाचा अष्टमीला उपवास आहे. ज्याने 1 दिवसाचा उपवास केला त्याला ही नवरात्रीचे यथोचित फळ प्राप्त होते. पण तुम्ही म्हणाल महाराज, ज्याला 9 दिवसाचा उपवास जमणार नाही त्याने 3 दिवसाचा करा. ज्याला 3 दिवसाचा जमणार नाही त्याने 2 दिवसाचा उपवास करा. ज्याला 2 दिवसाचा जमणार नाही त्याने 1 दिवसाचा उपवास करा. पण एवढा अट्टहास कशासाठी? या व्रतामधून एवढा काय फायदा आहे? फायदा आहे, इथेही फायदा आहे आणि तिथेही फायदा आहे. वर म्हणजे मावशी मंडपावर नाही. मी असंच एका ठिकाणी सांगितलं, इथेही फायदा आहे आणि तिथेही आहे. एक मावशी मला म्हणाल्या, महाराज तुम्ही इथलं सांगता, तिथलं कसं काय सांगता? तिथं जाऊन आलेलं आहे का तुम्ही? म्हणलं मी काय सावळ्या नाही स्वर्गवासी रिटर्न व्हायला. पण देवी भागवतामध्ये सांगितलेले आहे, इथेही वैभव प्राप्त होते आणि स्वर्गामध्ये सुद्धा आनंद प्राप्त होतो. एवढेच नाही, ज्याने हा उपवास केला त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. एवढेच नाही, एखादा जर महान पापी असेल आणि त्याने जर नवरात्रीचा उपवास केला तर त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्या पापांपासून त्याची मुक्ती होते. असं हे नवरात्र व्रत आहे. महापातक संयुक्त नवरात्र व्रतं चरेत् मुच्यते सर्व पापेभ्यो नात्र कार्या विचारणा. सर्व पापांपासून त्याची मुक्ती होते. हे नवरात्रीचे व्रत करत असताना आपण कुमारिकांना जीव घालतो, बरोबर की नाही महाराज? तुम्हाला काय माहिती? ज्याला 9 कन्या रोज जीव घालणे शक्य होणार नाही असे काही जण दसऱ्याला 9 कन्या जीव घालतात. पण त्या कन्यांचं एक सूत्र आहे, एक नियम आहे. त्या कन्यांचे वय 1 वर्षापेक्षा जास्त आणि 10 वर्षापेक्षा कमी असावे. आता ते का असावे याचे बरेचसे कारण देवी भागवतात सांगितलेले आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 राम विठ्ठला विठ्ठला. या नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करतो. या घटाचे काय महत्व आहे बरं? घटाच्या मुखाशी भगवान विष्णू
गळ्यामध्ये रुद्र आणि तळामध्ये भगवान विष्णूंचा, भगवान ब्रह्मदेवाचा वास असतो. मध्यभागी या आदिशक्तीचा वास असतो. एवढेच नाही, या नवरात्रीमध्ये या ब्रह्मांडामध्ये जेवढ्या काही शक्त्या आहे त्या सर्व शक्त्यांना आव्हान करून स्थापित केले जाते आणि त्यांना कार्यरत केले जाते. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान वाढते आणि समृद्धी प्राप्त होते. जसा तो नवरात्रीचा घट आहे तसे हे शरीर म्हणजे एक घटच आहे. कसे? लक्ष देऊन ऐका. तुम्ही ऐकताय ना? पण बाबा लक्ष आहे ना? पण नाही तो काही काही माणसं बसलेली असतात कीर्तनात आणि लक्ष असतं चपलावर. चपलावर म्हणजे स्वतःच्या चपलावर नाही, स्वतःच्या जुन्या असतात ना, दुसऱ्याच्या नव्या चपलावर. तसं तुमचं लक्ष आहे ना? पण सर्वांचं लक्ष आहे ना? कुठं चपलावर? हा, कीर्तनावर. मी काय सांगत होते? कीर्तन. तुम्ही काय ऐकत होते? विठ्ठल 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 विठ्ठल. तो घट हा मातीपासून बनलेला आहे. तसा हा शरीर रूपी घट सुद्धा मातीपासूनच बनलेला आहे. हे शरीर मातीपासून बनलेले आहे आणि शेवटी या शरीराची सुद्धा काय होणार आहे? शेवटी मातीच होणार आहे. तरी सुद्धा माणसं एवढा अहंकार करतात, मी हे करीन, मी ते करीन, मी अमको करीन, मी तमको करीन, फलाना करीन, मी बिस्ताना करीन, मी ह्याव करीन, मी म्याव करीन, मी भाव करीन. त्याचं हे बडबडणं व्यर्थ आहे. कारण बाबा तुझ्या शरीराची शेवटी काय होणार आहे? माटी के पुतले तुझे कितना गुमान रे, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, 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 माटी के पुतले तुझे कितना गुमान है. तेरी औकात क्या, तेरी क्या शान है, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. हे शरीर मातीपासूनच बनलेले आहे. शेवटी या शरीराची मातीच होणार आहे आणि हा संदेश देण्यासाठीच तो नवरात्रीचा घाट हा मातीचा आहे. त्या घटाजवळ अग्निज्योत आहे, तसे या शरीरामध्ये प्राण ज्योत आहे. त्या ज्योतीचं एक सूत्र आहे बघा. एका ज्योतीने कितीही ज्योती लावल्या, म्हणजे एका दिव्याने कितीही दिवे लावले तरी पहिल्या दिव्यावर त्याचा परिणाम होत, पहिल्या दिवाचा प्रकाश कमी होत नाही. म्हणून बाबांनो, दिव्याने दिवा लावीत चला, ज्योत से ज्योत जलाते चलो. मी असंच एका ठिकाणी विचारलं, ज्योत से ज्योत जलाते चलो म्हणजे काय? एक पठ्ठ्या म्हणाला, जिथं जाईन तिथं आग लावीत चला. ताई काय अर्थ लावतील त्याचा पत्त्याच नाही. दोघं नवरा बायको मोटरसायकलीवर बसून चालले, पेट्रोल पंपावर थांबले. तो तिला म्हणाला, उतर खाली, उतर खाली. तिने विचार केला, असं काय म्हणायला लागले. उतरली खाली. तो पेट्रोल टाकून आला. बस. ती म्हणती, नाही बसणार. अगं बस, नाही बसणार. अगं बस म्हणतो ना.
ती म्हणाली का हो, एवढ्या लोकांसमोर मगाशी मला उतरून दिलं आणि आता कशाला बसविता, मगाशी का उतरून दिलं? तो म्हणाला, अगं बाई, तू त्या पेट्रोल पंपावर बोर्ड पाहिला नाही का, पाटी वाचली नाही का? पेट्रोल पंपावर काय लिहिलंय? आग लावणाऱ्या वस्तू पेट्रोल पंपावर आणू नये. क्या बात है, जय हो. विठ्ठल विठाला 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 ज्योत से ज्योत जगाते चलो, म्हणजे दिव्याने दिवा लावीत चला, म्हणजेच माणुसकीची माळ तयार करीत चला. त्या घटाजवळ नारळ आहे. नारळ असतो की नाही घटावर? त्या घटावरती नारळ आहे, तसे या घटावरती हा नारळच आहे. जरी काहींचा मोकळा असला तरी सुद्धा तो नारळच आहे. त्या नारळाला 2 डोळे आणि 1 तोंड आहे, तसे याही नारळाला 2 डोळे आणि 1 तोंड आहे. त्या नारळाला कवटे आहे, याला सुद्धा कवटी आहे. नवे नवे त्या कवटीचं रक्षण करण्यासाठी शेंड्या आहे, नारळाच्या शेंड्या. तसं ह्या कवटीचं रक्षण करण्यासाठी शेंड्याच आहे ना त्या घटाजवळ धान्य उगवतं, म्हणजे धन निर्माण होतं. तसं आपल्याही जीवनामध्ये धन निर्माण व्हावं. धन कोणतं? धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे धन निर्माण व्हावं म्हणून हा नवरात्रीचा उपवास आहे. म्हणून आपण नवरात्रीचा उपवास करतो. त्या नवरात्र उत्सवामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो आणि तोच कीर्तनाचा आयोजन या ठिकाणी या सर्व मंडळाने आयोजित केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. आदिमाया शक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा नवरात्र उत्सव आहे. आदिमाया शक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणखी काही मार्ग आहेत का? आहे. पहिला मार्ग म्हणजे नवरात्र, दुसरा मार्ग म्हणजे नामस्मरण आणि तिसरा मार्ग म्हणजे देवीला नवस करणे. आणि त्याच मार्गाचे म्हणजेच नवसाच्या मार्गाचा अवलंब आमच्या संत एकनाथ महाराजांनी केला आणि देवीला नवस केला की हे देवी, तू मला पाव, तू मला लवकर पाव, मी तुला रोडगाव आहे. आणि हेच नाथ महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला. 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 भवानी आई रोडगा वाहिन तुला, आई रोडगा वाहिन. भवानी आई
सत्वर भाव घे मला सत्वर भाव घे मला सत्वर भाव घे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोड गावा हिण तुला. नाथ महाराजांनी देवीला नवस केला. आता नवस करणे म्हणजे काय बरं? नवस करणे म्हणजे आपली भावना प्रकट करणे, आपली भावना देवासमोर व्यक्त करणे, देवाला काहीतरी आश्वासन देणे, काहीतरी देण्याचे आश्वासन देणे आणि आपली मनोकामना प्रकट करणे. पण त्या नवसाचे सुद्धा प्रकार आहेत. एक आहे चांगला नवस आणि दुसरा आहे वाईट नवस. तुम्ही म्हणाल वाईट नवस असतो का? असतोय. वाईट नवस सुद्धा असतोय. एका जणाने नवस केला, हे चंडिका माता माझ्या शेजारच्याची म्हैसच मरू दे. एक बाबा अंगणामध्ये येऊन मोठमोठ्याने जोर जोरात नाचू लागले, बिना डीजेच बिना वाजंत्र्याच नाचू लागले. मी विचारलं का हो बाबा, एवढा कशाचा आनंद झाला? बाबा म्हणाले, मुक्ताई आमच्या शेजारच्याला लॉटरी लागली, 5 लाखाची लॉटरी लागली. म्हटलं मग तुम्ही कशाला नाचता? तुम्हाला कशाचा आनंद झाला? ते अर्धे पैसे तुम्हाला देणार आहे का? म्हटले तसं नाही का मुक्ताई. म्हटलं मग कसं? म्हणले त्याला लॉटरी लागली ही गोष्ट खरी, पण ते कालपासून लॉटरीचं तिकीटच त्याने